अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा। आज माऊली सांगतात, प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच। आपल्याला आवडो किंवा ना आवडो, सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो। पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो आपल्याला? प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होतं। एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती, गुंत्यात न गुंता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड। पण हे न गुंतणं साधत मात्र नाही। प्रत्येक वेळी तीच ओढाताण आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं मीच अवघड करून घेते। माझ्या प्रवासाचा रस्ता खाचखळगे, काट्याकुटांचा रस्ता ओढून घेतो आपण स्वतःवर बहुतेक, कारण माझ्याबरोबरच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय असं जाणवतं का नाही मग त्यासाठी का सोपं असतं हे न गुंतणं? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्या इतकं मोकळं राहणं? मला शिकायचे असं पाण्यात राहूनही न भिजत पाहणं। माऊली सांगतात, आयुष्य तुम्ही बिंदास जगायचे, कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंताचे देखील नाही, कोणाचे मागे वाईट बोलायचे देखील नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही। कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूपे असतात, कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, त्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कोणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील आपण करायची नाही। फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे। जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरक्त्या घालवतात, तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात, असं आपल्या माऊलींचे विचार आहेत। गवसलेला आनंद मागे पडत जातो, प्रत्येक पावलागणिक आणि दुःख सामोरे येत राहतं उरलेल्या वाट्याला लंगडून। पण अशीही एक वेळ येईल, कदाचित सगळं इतकं खरं होईल, ही वरवरची मी पार भेटून आतलं माकडवर येईल। अस्तित्वाचे असले भुक्कड प्रश्न त्याला पडणार नाहीत, नुसत्याच फिजूल विचारांनी त्याच्या कपाळावर आठवण्यांची जाळीही पडणारच नाहीत। माऊली आज आपल्याला सांगतात, आयुष्यात कोणावर फार काळ रुसूने, रागवणे, भांडवणे आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं, नाही जमलं तर विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं। लोक म्हणतात, वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते। तडजोड ही एकतर्फीचं होतं, राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा। थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचे अहंकार। स्वामी भक्तांनो, लोक जेव्हा आपल्याला कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात, तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे? आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचा खेद वाटतो। कधी कधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो, पण तसं नसतं। लोक काम झालं की ओळखतही नाहीत, की आठवणही काढत नाहीत, की सरळ सरळ ते विसरून पण जातात। तेव्हा प्रचंड दुःख होतं व वाईट पण वाटतं व याला जीवन असे नाव आपण देखील देऊ शकतो। सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही। सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये साठवलेली आहेत, पण 4 शब्द बोलायला देखील आपल्याला वेळ नाहीत। माऊली सांगतात, कधी कधी आपण एखाद्या माणसाला आयुष्यभर सहन करतो नव्हे तर आयुष्यभर सहन करायची तयारी ठेवतो, कारण एक तरी ती व्यक्ती व त्याच्याशी असलेलं नातं आपल्याला गमावायचं नसतं। दुसरं म्हणजे त्यातील असलेल्या चांगल्या गुणांमुळे आपण त्याला तोडत नाही। अशा वेळी क्वांटिटीऐवजी क्वालिटीला महत्त्व देतं, त्यातील अवगुणाला नजरअंदाज करतो व त्याला आपलेसे करतो।
योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते. माऊली सांगतात, जसं चिक्कूचे बी फळात राहूनही फळ पक्क झालं की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे, आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ तरी रसातून अलग होत नाही. परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकत नाहीत. म्हणून चिकूच्या बियासारखं वागावं, सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोळीसारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोखून फेकल्याशिवाय राहणार नाहीत. तर तसं होण्याच्या आधी सावधपणे बाहेर पडावं. स्वामी सांगतात, माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुकाचा वाद आणि टोकाची टिळा टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं, समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणंच म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रंगांचाही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचंच मन साफ करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. स्वामी माऊली आज आपल्याला सांगतात, मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ते वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी आपली, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी आपली नाती हवी. नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणाचेच नाही. सीतेच्या रखवालदार प्रभू श्रीराम होते, जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षक 5 पांडव होते, वस्त्रहरण झाले तेव्हा कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्ररत्न होते, जेव्हा प्राण गेला तेव्हाही कोणी नव्हते. लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता, पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते. श्रीकृष्ण भगवान सुदर्शनाधारी होते, जेव्हा बाण लागला तेव्हा कोणीच नव्हते. शरशय्यावरती भीष्म पितामह होते, विद्येचे भागीदार कोणीही नव्हते. राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते, पण चक्रव्यूहमधून काढण्यासाठी कोणीच नव्हते. सर्वासाठी त्रिकला बाधित सत्य हेच आहे. माऊली सांगतात, श्रीमंत म्हणजे काय, किती पैसा कमवला ह्याचे छान उत्तर माऊलीने दिले. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मूळबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा. देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार देव? माऊली सांगतात, देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो, ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त जग आहे. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधनही लागत नाही. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलेलं जातं आणि आपल्या वेळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. अर्ध कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणायचा प्रयत्न करावा.
आपण जे करीत नाही हे प्रथम करायला आपण सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग. 4 मैलांचा रस्ता असतं तर संबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल. 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल. जशी जशी मंजिल मरावी तसे तसे पुढचे दिसू लागेल. परमार्थांचेही असेच आहे. सदाचार हा परमार्थांचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे देखील आहे. माऊली सांगतात, जेव्हा आरसा आपल्याला चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी जीवन जगण्याचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. स्वामी सांगतात, काळजी, तळमळ आणि दुःख ही बुद्धपणाची लक्षणे होत. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. फळांची अपेक्षा ठेवून आपण जे कृती करतो ते कर्म होय, पण फळांची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंतांच्या स्मरणात करीत राहणे हाच आपला परमार्थ. हे करत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान हेच असते. माऊली सांगतात, ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. आज असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. तेथे महाराज आहेत, तेथे समस्त ब्रह्मांड वास करते. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.